602 पान नंबर 326 मोक्ष की दुस्साध्यता। आस्तं जरादि दुःखं सुखमपि विषयोद्भवं सतां दुःखं तन्मन्यते सुखं यत् तन्मुक्तो सा च दुस्साध्या। जरादि तो दुःख ही है बुध विषयानंद में दुःख माणे। संसार में जीवों को जन्म जरा मरणादि दुख तो दुख रूप ही भासित होते हैं, परंतु विषयों से उत्पन्न हुए सुख को जो जीव सुख मानते हैं वह भी सुख नहीं अपितु दुख ही है। अतः वास्तविक सुख मोक्ष में ही है, परंतु वह मोक्ष अत्यंत दुस्साध्य है। जन्म जरा मरणादि के दुख तो सर्व मनुष्य दुख ही कहते हैं, वे तो दुख ही है, किंतु बहुत से अज्ञानी जीव इंद्रियों से उत्पन्न हुए सुख को वास्तविक सुख मानते हैं। सो इंद्रिय सुख को सुख कहना ठीक नहीं, वह सुख नहीं अपितु दुख ही है। यदि वास्तविक सुख है तो वह मोक्ष में ही है, परंतु वह मोक्ष अत्यंत कठिनाई से साध्य होता है। काय सांगितलं? हां हां नाही, बरोबर, कळलं का नाही? असं आहे. आणि मग त्यामुळं मोक्षात सुख आहे, पण मोक्षसुद्धा कसा आहे? दुर्लभ आहे का नाही? असं आहे. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की बाकीचं तुम्हाला दुःख दिसतंय का नाही, आहे ना? म्हणजे दुःख दिसत नाही त्याचा आपण काय करायला पाहिजे? श्रद्धान करायला पाहिजे, विचार करून. कळलं का? जन्म मरणाचं दुःख दिसतंय ना, जन्मताना रडतंय, मरताना दुसरे रडतात. जन्मताना ते रडते, जे बाळ आहे जन्मते ते, बरोबर का नाही? आणि मरताना म्हणजे मरताना तो जीव रडत असेल, पण मेल्यानंतर बाकीचे नाते वगैरे रडते. म्हणजे सांगायचा अभिप्राय म्हणजे जन्म मरणाचं काय आहे? दुःख तर काय आहे? दिसून येतंय. कळलं का? मग सांगितलं काय आहे की हे दुःख आणि वास्तविक सांगितलं सुख मोक्षामध्ये आहे. आणि मोक्ष तर कसा आहे? मोक्ष तर अत्यंत कसा आहे? दुर्लभ आहे ना, दुस्साध्य आहे का? अशा प्रकारे इथं ह्या श्लोकात सांगितलं. पुढं विषयाधिक सुख की सुलभता और मोक्ष की दुर्लभता. श्रुतपरिचितानुभूतं सर्वं सर्वस्य जन्मने सुचिरं न तु मुक्तयेत्र सुलभा शुद्धात्मज्योतिरुपलब्धिः. श्रुतपरिचित अनुभूत सभी को खिडक्या उघडा, त्यामुळे उकडायला लागले. म्हणजे काय उकडायला लागले? जास्त असं कोंदट झालं आहे. हां, तर मग पहा अर्थ वाचतो. जिनको चिरकाल से सुना है, तिकडची पण उघडा, तिकडची पण उघडा, सगळ्या उघडा. जिनको चिरकाल से सुना है, परिचय किया है तथा अनुभव किया है, ऐसे समस्त काम क्रोध भोग विकथा आदि सर्व प्राणियों को जन्म से प्राप्त है,
अर्थात उनकी प्राप्ति तो सबको सुलभ रीति से हो सकती है, किंतु मुक्ति प्राप्ति के लिए शुद्ध आत्मज्योति की प्राप्ति अत्यंत दुर्लभ है. काय हे समयसारखंच सगळं चाललेलं आहे. बरोबर. जरा इकडे फिरवावं जरा थोडंसं. हां खाल्लं थोडंसं. बास 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 असं टर्न. हां बास 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 खूप झालं. सगळीकडे झालं तिकडं मग त्यांना उकडायचं. येते का? ठीक आहे बरं चालेल. ते हां 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 ते आज काय कोणास ठाऊक आणले तरी नाही 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 राहू दे पुढे राहू दे. महाग ठेवू दे. हां उलटं ती तोंडावर येते. नका बरं 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 हवा पण खेळू द्या. ठीक आहे चला. काम हे वाचतो बरं का भावार्थ. काम क्रोध भोग विकथा आदि पदार्थों अनादिकाल से प्रत्येक जन्म में सुने गए हैं, उनका परिचय और अनुभव भी किया गया है, इसलिए उनकी प्राप्ति तो संसार में अत्यंत सुलभ है. अर्थात उद्बोधक कारण पाकर वे तो बहुत शीघ्र प्रकट हो जाते हैं, किंतु मुक्ति के लिए शुद्ध आत्मा की प्राप्ति अत्यंत दुर्लभ है. अर्थात इसकी प्राप्ति जल्दी नहीं हो सकती, क्योंकि किसी जन्म में इसको भली भांति सुना भी नहीं है और न इसका परिचय और अनुभव किया है. इसलिए मोक्षाभिलाषियों को शुद्ध आत्म ज्योति की प्राप्ति के लिए अवश्य प्रयत्न करना चाहिए. सारार्थ. यह श्लोक समय सार की चौथी गाथा से प्रेरित है. इसी प्रकार अन्य अनेकों श्लोकों में समय सार की अनेक गाथाओं को आधार बनाया गया है. कळलं का? हे हा जो श्लोक आहे तो कुठला आहे? हां हां बरोबर. कळलं का नाही? सुधपरिचिदानुभूता सौवस्वी काम भोग बंध कहा यत सुवलंबो नवरीन सुलहो विहत्तस. है ना अशी ती गाथा. बरोबर का नाही? मग तेच इथं सांगितलेलं आहे की ह्या जीवाला काम भोग बंधाच्या कथा कशा आहे सांगितला है ना. शुद्ध आहेत, परिचित आहेत, अनुभूत आहेत है ना. फक्त त्याला मिळालं काय नाही आहे ना, त्यानं नीट ऐकलं. शुद्ध म्हणजे नीट ऐकलं नाही ना, नीट परिचय केला आहे आणि अनुभव तर केलाच नाही. असा कोण है ना? आपला शुद्ध आत्मा. त्यामुळे सांगितलं त्याची प्राप्ती अत्यंत काय सांगितलं दुर्लभ आहे. लक्षात येते ना. अशा प्रकारे हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून तिथं एक शब्द वापरला इथं भावार्थामध्ये. अर्थात दिसतं का तुम्हाला 327 पानावर? अत्यंत सुलभ है. अर्थात उद्बोधक कारण पाकर वे तो बहुत शीघ्र प्रकट हो जाते हैं. कळलं का? काम भोग बंध कथा काय सांगितल्या ह्यांना उद्बोधक. हां उद्बोधक म्हणजे त्यावेळेसचा तो प्रसंगाला कारण मिळून ते लगेच प्रकट होतात म्हणले. त्याला काय कष्ट करायला लागते का? काम भोग बंध कथेसाठी काय वेगळी मेहनत करायला लागते का? तुम्हाला कसं तो प्रसंग आला किंवा तशी काय हे झालं तर उद्बोधक कारण पाकर है का? वे तो बहुत शीघ्र प्रकट हो जाते हैं. कळलं का? परंतु तोच आत्मा म्हणलं तर मग नाही ना. मग त्याला म्हणून तिथं सांगितलं तो काय झाला प्रयत्न साध्य झाला, कष्ट साध्य आहे. आलं लक्षात? अपेक्षेने समजून घ्या. हा आत्मा काय झालेला आहे त्यामुळं कष्टसाध्य म्हणजे तिथं योग्य चिंतन करावं लागेल, तशा प्रकारे ध्यानाचा विषय ठेवावा लागेल, तशा प्रकारे ध्यानाचं काय सांगितलं साधन ठेवावं लागेल. मग आम्हाला तसं काय होईल सम्यक्त्वाची फळाची प्राप्ती होईल आहे ना. म्हणजे सांगायचा इथं उद्देश एवढाच आहे की ह्यामध्ये काय आहे ना
म्हणजे करावं लागते, ते न करता होणार नाही. खूप जीवांना असा काय चुकीचे भ्रम आहेत मला माहीत नाही, पण खूप लोकांना अशी कल्पना जर मी त्यांना विचारलं तर त्यांना असं वाटतं काय की आपण असं वाचत बसलो का नाही, वाचून 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 होईल आपल्याला आत्म्याचा अनुभव. खूप जीवांना वाटतं आपण आता चला दीक्षा वगैरे घेऊ, व्रतादी घेऊ, संयमादी घेऊ, होऊन जाईल आत्म्याचा अनुभव. असं होईल का हो? हां, तुम्ही ते वाचत असताना ते घडवत असाल, चिंतन करत असाल, किंवा दीक्षा जरी घेतली असाल तरी तुम्ही तसं चिंतन करत असाल, सामायिक करत असाल, समता भावाला प्राप्त करायचा पुरुषार्थ करत असाल तर होईल ना. होण्याला बाधा आहे का? पण ते करावं लागेल, त्या दिशेने तुम्हाला काय करावं लागेल, वाटचाल करावी लागेल. अशा बाह्य ज्ञानाचा किंवा बाह्य चारित्राचा नुसता अवलंबन घेऊन होणार नाही. ते नाही तर म्हणून तर ते साध्य बनलं ह्या जीवाचं. कळलं का नाही? साध्य समजतंय ना? बाह्य ज्ञान आणि बाह्य चारित्र हे साध्य बनलं. आणि मग जर हे साध्य बनलं तर मग साधन काय राहिलं? मग त्याच्या अनुकूल जे काय तुम्ही करताय ते. आणि मग तिथं त्याला वाटायला लागलं काय की आता मी कसं आहे, मोक्षमार्गी आहे, धार्मिक आहे. पण भटकला का नाही? वास्तविक पाहिलं असताना हे साधन आहे. बाह्य ज्ञान, बाह्य चारित्र, तुमच्या बाह्य भक्ती, बाह्य सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या काय आहेत? साधन आहेत. आणि ह्या साधनाच्या द्वारे साध्य काय आहे? आत्मा. हो, आत्मा हे साध्य आहे ना. कळतंय का नाही? म्हणजे तिथं पोचायला पाहिजे होतं, तिकडं जायचं आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यासाठीचा हा सगळा काय आहे? व्यापार आहे. व्यापार म्हणजे मन वचन गायचा, हां ना, असा. त्यासाठी तर आहे ना ह्या सगळ्या ज्या धार्मिक क्रिया आहेत, त्यांना ज्या बाह्य ज्ञान आणि बाह्य चारित्राच्या क्रियात्मक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? तिथं पोचण्यासाठी. कसा भ्रम होतो समजलं का नाही? पॉईंट समजताय का नाही? हां ना, असं आहे. गंमत झाली, गंमत आहे ना. शाळेत जाण्यासाठी स्कूल बस आहे, कळालं का? पण पोरांना काय वाटायला लागलं, स्कूल बसमध्ये बसला म्हणजे झालं माझं काम. आहे का? होते का? त्या स्कूलमध्ये बसला तरी त्या बसमधनं उतरावं लागेल आणि मग स्कूलमध्ये जावं लागेल. कारण ते साधन होतं हो, बाह्य फक्त अवलंबन होतं. आणि ते अवलंबन काय आहे? सोडावं लागतंय. त्याशिवाय समता भावाची प्राप्ती होत नाही, आहे ना. पण ह्या जीवाचा झालेला हा भ्रम आहे ना, म्हणून तिथं सांगितलं काय आहे की ही शुद्धात्मानुभूतीची प्राप्ती दुर्लभ झाली. धर्म तर करतायत तर करत नाही, धर्म किती जीव करतायत, पण धर्म करत असताना त्यांचं साध्य चुकलं. त्यांनी साध्य मानून बसले बाह्य ज्ञान आणि बाह्य क्रिया, बाह्य चारित्र. त्यांनी ते मानून बसले, साध्य मानून बसले, त्याला साधनाला साध्य मानून बसले. ते होतं, मान्य आहे, हे बाह्य स्वाध्याय आहे, तुमचं संयम आहे, सगळं आहे. पण हे काय आहे? साधन आहे. साधनाच्या द्वारे काय करायचं आहे? साध्य, टार्गेट तिकडं जायचं होतं. आणि त्या दिशेने जर तुम्ही कार्य करत असाल तर काय होईल? ते तुम्हाला कसं आहे? सुलभ आहे. आणि तसं लिहिलेलं पण आहे, बोधी दुर्लभ भावनेमध्ये लिहिलेलं आहे का नाही? काय लिहिलेलं आहे? सुलभ आहे आणि दुर्लभ आहे असं दोन्ही सांगितलं आहे. तुम्हाला आठवतं आहे का भावना? 12 भावना आपण म्हणत होतो, त्यातली बोधी दुर्लभ नाव माझं खरं विचारायचं होतं पण आता मी फोडलं.
तर बोधी दुर्लभ भावनेमध्ये आता सांगा ते काय लिहिलं होतं? सुलभ पण आहे, दुर्लभ पण आहे, असं तिथं लिहिलेलं आहे शब्द नाही. काय काय बर, ती तुम्ही ह्यातली म्हणत असाल, ठीक आहे. आपण एक 12 भावना म्हणत होतो का नाही जिनेंद्र अर्चनेमधली, आणि त्यामुळे ते शब्द आहे, राजा राणामध्ये नाही आहे. हां बरोबर आहे, हुडकलं. हां, द्रव्य रूप करी सर्वती, त्यातली बोधी दुर्लभ भावना आहे. बोधी आपका भाव है, निश्चय दुर्लभ नाही, भव में प्राप्ति कठिन है, सो व्यवहार कहाही. आलं का? काय सांगितलंय? बोधी आपका ही भाव है, किसी और का थोड़ा ही भाव है. बाहेर थोडंच काय करायचं आहे? बाहेर काय करायचं आहे ते का? बाहेर काय करायचं असेल तर दुसऱ्यावर डिपेंड असेल तर मग ते मुश्किल आहे. ते कधी करणार, कधी देणार, मग कधी होणार, वगैरे वगैरे वगैरे, आहे ना. इथं तर स्वतःवरच आहोत. बोधी आपका भाव है, निश्चय दुर्लभ नाही. निश्चय नाही आलं पाहिलं असताना ते दुर्लभ नाही. तुम्ही स्वतःला जाणलं झालं सुलभ आहे. पण भव में प्राप्ति कठिन है, सो व्यवहार कहा. परंतु ह्या भावामध्ये प्राप्त होणं कठीण आहे, किंवा संसारामध्ये हे सगळ्यांना मिळणं कठीण आहे. हे कुणाला पण नाही मिळत. आपण बघितलं का नाही? एकेंद्रियापासून द्विंद्रिय, द्विंद्रियापासून त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय, त्यानंतर संज्ञी होणं, संज्ञी होऊन सुद्धा मनुष्य होणं, मनुष्य होऊन सुद्धा काय सुकुल आयु निरोगता, श्री जैन वाणी तत्वज्ञानी भई विषयोपयोगता. कुठं आले ते? आहे कुठं आले सारखं काय काय विचार. बरोबर आहे. छडाले कुठली ढाल? कुठली? सहावी. घाबरू नका, बरोबर आहे. हां का? असं आहे. असं तुम्ही सगळे मिळून सांगताय म्हणून जमते. एकेकाला विचारलं असतं तर असो. ठीक आहे. तर सांगायचा अभिप्राय, उद्देश एवढाच आहे की ह्या संसारात असं मिळणं दुर्लभ आहे, म्हणून तिथं बोधी दुर्लभ सांगितलं की हे कुणाला पण नाही मिळत जे आपल्याला मिळालेलं आहे. ही बोधीची प्राप्ती होणं, सम्यक ज्ञान म्हणजे काय हेच कळत नाही. येतात का नाही? कित्येक जीव आहेत. जैनांची संख्या किती आहे? जैनांची संख्या किती आहे आता मोजतील 2 वर्षात, पण जी 12-15 वर्षापूर्वी मोजली होती. हां, ती काहीतरी 45 लाख काहीतरी होती अंदाजे. चुकीची मोजली होती, सगळे ओरडले तेव्हा. आता करतील आता नीट चालू आहे. आता सगळेजण सांगतात बरं का, ते माहीत असावं पण सांगतो. आपल्याकडे आल्यावर काय करायचं आहे? जैन लिहायचं, जैन. हां ते सांगतोय ते. आणि शक्यतो स्वतःच करा, मग ते मेमध्ये येतील आपल्याला असं म्हणलेत महाराष्ट्रात मेमध्ये वाटतं. आहे ना, ते अगोदरच हे करून ठेवायचं काहीतरी. ते नाही आले, चुकीचा फॉर्म कोणी आपल्या नावानं भरला तर काय काढायचं? समजतं का? त्यामुळे ते नीट झालं पाहिजे. जैन हा रेकॉर्ड नीट आलं पाहिजे. आणि आपल्यालाच नाही तर ते येतं आहे की सारखं तुमच्या सोशल मीडियावर, म्हणून मी काय त्याला लय जास्त हे जोर दिला नाही. बघताय ना तुम्ही सोशल मीडियावर काय चर्चोय. हां, तर मग सांगायचा अभिप्राय तर ते पहा. आणि जे अजून कोण माहीत नसतं तर त्यांना सगळ्यांना सांगा, मंदिरामध्ये लिहा. कळलं का नाही? जनगणना, कारण मंदिरात येणाऱ्यांना तर कळावं ना. आता आपल्या ठीक आहे हो, परंतु अजून खालची वगैरे जेवढे काही मंदिरं आहेत सगळे, त्या सगळीकडं गेलं पाहिजे ना, सावध राहिलं पाहिजे. कारण ती वेळ निघून गेल्यावर मग काय करायचं आहे? मग परत चुकीचं काउंटिंग होतं आहे. मग तशा फॅसिलिटी पण मिळत नाहीत परत. समजतं आहे का नाही? फॅसिलिटी आहेत ना, हां, अल्पसंख्याकाच्या वगैरे वगैरे. मी तुम्हाला नाही, तुमच्या पुढच्या पिढीला किंवा काय जे काय असेल त्याला. तर सांगायचा मला अभिप्राय काय चालला होता आपला विषय, की असं होणं दुर्लभ आहे. मी कित्येक जैन आहेत, त्या 45 लाखांमध्ये कित्येक जैनांना कळतंय
काय बोधी आपका भाव है. किती जणांना माहिती आहे? अंदाजे हो 45 लाखामधल्या किती जणांना माहिती आहे की हे सम्यक ज्ञान आहे, हे अत्यंत सुलभ आहे स्वतःला जाणणं. असं किती जणांना माहिती असं विचारतो तुम्हाला? हा 1-2%. 1-2% तर येते का बघा. म्हणजे सांगायचा अभिप्राय असेल जे काय असेल आपल्याला माहीत नाही, अंदाज म्हणजे खूप म्हणून तिथं म्हणाले की हे अत्यंत दुर्लभ आहे. त्या 45 लाख जैनांमध्ये सुद्धा 5-10 हजार जैनांना माहीत असावं. अंदाजे माहीत ते आपल्या कोणाला काय माहिती, आपण एक ठेवलं आपलं ठेवायचं म्हणून मॅक्झिमम संख्या कमी पण असेल काय करा. त्या 5-10 हजार जैनांनाच माहिती काय बोधी आपका भाव आहे, म्हणजे मी सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो, हे सम्यक ज्ञानाची महिमा आहे वगैरे वगैरे. हे किती जणांना माहिती आहे? आपण पण त्याच कॅटेगरीमध्ये होतो की पहिल्यांदा, जेव्हा आपल्याला स्वाध्याय वगैरे नव्हता काय, तेव्हा काय करत होतं? काय विचारतोय? आपलं काय कळत होतं का? नव्हतंच की. आपण हां तेच की, हां बस. आणि तेच आपलं म्हणलं नाही का साधनाला साध्य करून बसलो होतो. कळतं का नाही? आपण पण त्याच कॅटेगरीमध्ये होतो. पण सांगायचा अभिप्राय म्हणून म्हणालो की हे दुर्लभ आहे. कळलं का नाही? किती दुर्लभतेने मिळालं आहे विचार करा. 45 लाखामध्ये तुम्हाला जे मिळालेलं आहे हां पण इथं सांगितलं की ही दुर्लभतेचा आपण उपयोग करून घेतला तर चांगलं आहे, आणि जे उपयोग करून घेत नाहीत त्यांचं काय होणार? पुरुषांची चटाई बसली नाही म्हणून म्हणतोय. आज पुरुष रहित आहे सभा. हां पुरुषार्थ रहित. नितीन काका पण आहेत ना आज. तर सांगायचा अभिप्राय उद्देश काय आहे की असं मग काय होणार, म्हणून तर मी महाग पण घटवलं ना. हे असंच होतं असतं. काय होतं माहिती आहे ना? काय होतं माहिती आहे का नाही? जेव्हा स्त्री होता तेव्हा चांगला काय होता? पुरुषार्थ करतात. पुरुषार्थ केल्यामुळं मग स्त्रीलिंग छेदून ते पुरुष होतात, आणि पुरुष झालं की मग परत ते पुरुषार्थहीन होतात, परत स्त्री होते. स्त्री पण आहे ना पुस्तकच होते ते केंद्रीय असं. चला काय आता आपलं चाललेलं आहे ऊर्ध्वलोक. ऊर्ध्वलोका